नमस्कार मंडळी, तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण खूप टाईम नंतर मराठी ब्लॉग करतोय. आपण थोडेफार हिंदी ब्लॉग करत होतो कारण की असंख्य बांधव दुसऱ्या राज्यांमधून पण बघतात. तसे मला प्रचंड इंस्टाग्रामवर DM येत होते, तुम्ही जे बोलतायत ते आम्हाला कळत नाही आहे, तुम्ही हिंदी पण बनवा. तर त्यामुळे मी थोडे हिंदी व्हिडिओज पण बनवतोय. पण आता हा आपला मराठी ब्लॉग असणार आहे. आपण चाललो आहे माहीम ते परळ, तर ते रिव्हीलच करून टाकतो. लडाखला जाणार आहे, त्याची ही पूर्ण तयारी चालू आहे. आज बैठक आहे, आम्ही विचार करणार आहे की काय काय करायचं आहे आपल्याला आणि कसं काय काय. मला पण माहीत नाही, माझी फर्स्ट टाइम ट्रिप आहे. तर आपली ZX10R आधी काढतो आणि तुम्हाला मोठो व्लॉग करत करत तुमच्याशी संवाद साधतो. आणि असं वाटतंय की मुसळधार पाऊस पडणार आहे. पाऊस आला तर थांबावंच लागेल साईडला, कारण की मी हा कॅमेरा पण घेतला आणि हा कॅमेरा पावसासाठी नाही आहे, हा वॉटर रेसिस्टन्स पण नाही आहे. ती आपण रिस्क नाही घेणार आहे. लवकरात लवकर निघूया आणि जाऊया आपल्या परळमध्ये. हा तुम्ही बघू शकता, हा आपला ब्लॉगिंग सेटअप आहे. आणि या हेल्मेटबद्दल मी आधीच सगळ्यांना सांगितलं आहे की लांब नाही फिरत आहे, म्हणून मी हे स्टील बर्डचं हेल्मेट वापरतोय. चला लालबाग ते परळ राईडची सुरुवात करूया. कोल्ड स्टार्ट तुम्ही ऐका, किती लाऊड ह्याचा कोल्ड स्टार्ट येतो यार. मला अँगल पण कमेंटमध्ये सांगा, अँगल पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये की कसा अँगल आहे. जर अजून इम्प्रूव्ह करू शकतो काय आपण ह्या अँगलला. पाऊस नाही पडला पाहिजे यार, बस. आणि तुम्ही बघा, आता संध्याकाळचा टाईम आहे. आपल्या माहीम ते परळ तुम्हाला पण कळेल की किती ट्रॅफिक असते ते. आपलं फुल मार्केट आलं की थोडंफार ट्रॅफिक आपल्याला मिळणार आहे. आणि माझं गणपतीचं मेन तुम्हाला सांगायचं राहिलं, मी गणपतीचं माझं कसं असते, बाप्पा आले की आपले पहिले दिवस जे असतात ते कोकणात असतात. पहिलं मी कोकणात जातो, कोकणात आपली गणेश चतुर्थी साजरी करतो आणि मग येतो इकडे आणि आपली मुंबईतली गणेश चतुर्थी साजरी करतो. आणि यावेळेला तुम्ही बघणार मी पुण्यात पण असणार गणेश चतुर्थीला. सगळ्यांचा आपला आवडता गणेश चतुर्थीचा सण. सगळीकडे खुशाली असते, सगळ्यांच्या घरी जाऊन बाप्पांच्या पाया पडतो आणि त्या मनाने आपला खूप लोकांशी संवाद होतो. मंडळात जातो. माझं बाळपण हे मंडळच्या अवतीभोवती गेलं. म्हणजे लहानपणापासून मी जिकडे राहायचो तिकडे आमचं एक मंडळ होतं. दिवाळीचे हे सण हे सगळं साजरा करायला ती वेगळीच मजा येते खरंच. ते दिवसच वेगळे होते. त्यावेळेला आम्ही चमचा गोटीची स्पर्धा खेळायचो आणि संगीत खुर्चीचा खेळ व्हायचा. आणि आमच्या मंडळात म्हणजे असं बघायला गेलं तर तिकडे हँड रायटिंग कॉम्पिटिशन व्हायचं आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशन व्हायचं. तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट करत असायचो. अरे वा, बंधूला आवडली वाटते. तर त्या सगळ्यामध्ये मी पार्टिसिपेट करायचो. आणि एक मनाने तुम्ही विचार करा, आपल्या मंडळात जे कार्यक्रम, जे स्पोर्ट्स स्वीट्स, जे खेळ राबवले जातात, त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपल्या जे तरुण मुलं आहेत त्यांचं आत्मबल देखील वाढते. आपल्या मनावर एक चांगला प्रभाव पाडतो. की फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये माझी आई नेहमी मला वेगळे काय ना काय कॉस्ट्युम्स घालून तयार करायची. मला अजून आठवते, एकदा मी पोलीस देखील बनलेलो आणि एकदा मी साधू बनलेलो, साधू. आणि माझा डायलॉग असा होता, अलख निरंजन. तर ते पण मी एकदम अंडर कॉन्फिडेंटली बोललेलो. माझ्या आईने मला स्टेजवर चढवलेलं आणि बाहेरून बोलत होती अलख निरंजन. लिटरली म्हणजे त्या सगळ्या आठवणी आहेत ना, माझ्यासाठी खूप प्रेशियस आहे. कारण की ते बालपण माझं मंडळाच्या अवतीभोवती गेलं, त्या गोष्टींनी मला खूप काय शिकवलं आहे. आपण परळला चाललो आहे आणि काय आठवणी येतात. परळ बोललं तर आपला मराठी सण एकदम जल्लोषात साजरे होत असतात. तर मला देखील आठवण आली आता तिकडे जाताना, ते आपल्या मंडळात काय व्हायचं. आम्ही सगळे असे खेळ खेळायचो. जर तुम्ही देखील असे काय खेळ खेळले असणार तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या मंडळात काय होते. आणि तुम्ही ह्या गणेश चतुर्थीला मंडळात काय करायचं ठरवलं आहे ते देखील मला सांगा कमेंटमध्ये. मला खरंच वाचायला आवडेल. बघा ना, मुंबईत बाईक असणं हे सर्वात बेस्ट आहे. आणि हा अनसेट रूल आहे. एक बाईकची ही लेन नेहमी खाली असणारच तुम्हाला मुंबईमध्ये. त्याच्यामध्ये गाडी टाकली तर तुमची गाडी पण नाही जाणार आणि बायकर्स जे सुरळीत लेफ्ट साईडने निघतात त्यांना पण निघायला नाही मिळणार. आणि आपण जो एक्झॉस्ट पण टाकला आहे, जो ॲक्रोपॉइच एक्झॉस्ट आहे, तो पण एवढा म्हणजे एकदम असा लाऊड नाही आहे की कोणाला त्रास होईल इकडे.
एकदम शांत एक्झॉस्ट आहे. आता बघा आपली ही जी लेफ्ट लेन आहे तिच्यामुळे आपण सुरळीत हे ट्रॅफिक पार मारलं आहे. रेल कस्टम्स आहे राईटमध्ये. नेहमी मी इकडून कन्फ्यूज होतो, मी लेफ्ट मारतो आणि मग मला परत फिरून जावं लागते. आता इकडून हे बघा, इकडून तुम्ही राईट मारलं मग लेफ्ट साईडलाच परेल कस्टम्स आहे. आणि परेल कस्टम्स, हो दादा सिग्नल चालू झाला. मला असं वाटते ना, कधी कधी ते सिग्नलला ते टायमर असते ना, ते कधी कधी बरं असते. कारण की लोक मग आहे ना ते तयारीतच राहतात, म्हणजे असं ड्रॅग रेससारखे तयार राहतात की ते टायमर आलं लगेच पहिला मग निघतो माणूस. काय काय सिग्नलला टायमर नाही ना, त्याच्यामध्ये काय लोक आपली आरामात असतात आणि अचानक मग सिग्नल उघडला की अरे धावपळ होऊन जाते. काय बोलायचं, पण मला असं वाटतं की प्रत्येक सिग्नलला असला पाहिजे हो टायमर. माझ्याकडून पण किती वेळा चूक झाली आहे. आपण जेव्हा सिग्नल सुटतो आणि थोडे पण आपले सेकंड्स मिस होतात, तर त्याच्यामुळे 1-2 गाडीवाले जे जाऊ शकतात ते त्यांना जायला नाही मिळत. आपण पोचलो आहे परेल कस्टममध्ये. हिमांशू बसला आहे इकडे. बोलता कधी पोचलो काय कळलंच नाही. एक्झॉस्ट काढून ठेवलंस? एक्झॉस्ट आहे, मी सांगत होतो, जसं मी तुम्हाला सांगत होतो की एक्झॉस्ट एवढा लाऊड नाही येत ना आवाज एवढा. मला वाटलं नाही, मला वाटलं स्टॉकवरती आला. नाही फुल सिस्टम आहे खराब व्हायचं, पण एवढा लाऊड नाही. एकदम सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे. बीबी किलर काढलाय तू? बीबी किलर पण नाही याला. बोल राहुल भाई, हे राहुल भाईचंच हे दुकान आहे परेल कस्टम. परेलच्या लोकांना तर माहितीच असणार, प्रचंड फेमस आहे. जेव्हा पण मी येतो तेव्हा इकडे गर्दीच असते. आपल्या परळला आलो की मग ते लक्षात येते की थोड्याच टाईममध्ये आता एखाद महिन्यात हा महिना संपेल आणि पुढच्या महिन्यातच जसं मी लडाखवरून येईन, गणेशोत्सव चालू होणार आणि असंख्य लोक इकडे असणार आणि एक खुशालीचं वातावरण इकडे निर्माण जे होते, वेगळीच मजा असते. ते आता त्याच्यासाठी मी पण खूप एक्सायटेड आहे. पहिले 2-3 दिवस आपले कोकणात असतात. मी इकडे येतो मुंबईची गणेश चतुर्थी आणि ह्या वेळेला आपण जसं मी तुम्हाला सांगत होतो पुण्यात पण एक इव्हेंट असणार आहे. तर त्या इव्हेंटच्या निमित्ताने पुण्याची पण गणेश चतुर्थी मला अनुभवायला भेटेल. तर राहुल भाई, बाकी इकडे मग गणेश चतुर्थीला काय डिस्काउंट चालणार आहे की नाही? गणपती महोत्सवमध्ये आपण थोडाफार डिस्काउंट देऊया कस्टमर्सला, स्पेशल डिस्काउंट. आम्ही स्वतः गणपतीमध्ये एवढे ॲक्टिव्ह नाही राहत दुकानात, कारण का आम्ही स्वतः इथे राहतो. आम्ही इकडचे लोकल स्थानक आहे. आम्ही गणेश गल्लीला असतो, आम्ही लालबागच्या राजाला असतो. मग आम्ही दुकानात एवढा वेळ देऊ नाही शकत. पण जे पण कस्टमर आहे आणि गणपतीमध्ये आपल्याला एक प्लस पॉईंट काय आहे, माणसं लांबून येतं, म्हणजे गुजरातवरनं पब्लिक येतं, बंगालवरनं पब्लिक येतं. ते लोकांना माहिती पडेल इथे परेल कस्टम म्हणून दुकान आहे. ते म्हणजे आपल्याला एक प्लस पॉईंट आहे आणि ते सगळं लालबागच्या राजाचा आशीर्वाद आहे. चला आता आतमध्ये जाऊया. परेल कस्टम्स तुम्हाला दाखवतो. आपले मोस्टली जे लालबाग परळचे बायकर्स आहेत ते इकडूनच सगळे गिअर्स घेतात परेल कस्टम्समधून. इकडे ह्यांच्याकडे कलेक्शन पण चांगलं आहे. एक्झॉर माझ्या पण असंख्य इकडून मित्रांनी पण हेल्मेट घेतलं आहे, कोरडाचं पण घेतलेलं आहे, एक्झॉर घेतलं आहे. अशा टाईपमध्ये माझ्या पण एका मित्रांनी एक्झॉरचं जॅकेट घेतलेलं आहे. तुम्हाला एक सिनेमॅटिक लुक देतो परेल कस्टम्सचा. आता आपण जो हेल्मेट बघतोय म्हणजे लडाखसाठी तो आहे हा थंडर 3 हेल्मेट. थंडर 3 पण दिसायला खूप छान आहे. प्लस शार्प 4 रेटिंग आहे. हे हेल्मेट सेफ्टीची रेटिंग असते आणि 4 रेटिंग आहे. मोस्टली तुमच्या त्या ड्रॅग फोर्सला घेऊन बनवलेले असते चीनसाठी. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे इकडे आपण लडाखला जायसाठी गिअर बघायला आलेलो. तर हा जो ट्रॅव्हिस गिअर आहे तो तुम्ही बघू शकतात की किती म्हणजे मस्त दिसायला खूप छान आहे. पण आता हा जो गिअर आहे तो तुम्हाला बघून असं वाटत असणार खूप जास्त हेवी आहे, पण जरा पण हेवी नाही. खूप लाईट वेट गिअर ह्या लोकांनी काढलं. दुसरी गोष्ट म्हणजे मला एक आवडलं की ह्याच्यामध्ये एअर मॉर्फ टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये सगळीकडून आपल्याला असं म्हणजे ओपन करू शकतो. मागून पण ओपन होते. हे कशासाठी? आपल्या इकडे तुम्हाला माहिती आहे की थोडं कधी गरमीचं वातावरण असतो आणि आतमध्ये खूप गरम होत असते आणि मुंबईचं तर तुम्हाला माहिती आहे ह्युमिडिटी जास्त आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हे खूप बेस्ट आहे की म्हणजे आपण राईडला जाऊ, कधी एकदम गरम असेल तरी आपण हे घालून निवांत आपण राईड करू शकतो. हा मुळात सर्वात मेन गोष्ट काय की हा आत्ताच लॉन्च झालाय, रिसेंटली लॉन्च आहे ट्रॅव्हिस, म्हणून ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं आधुनिक टेक्नॉलॉजी बघायला मिळते. फायनली आपण हे हेल्मेट सिलेक्ट केलंय. मला खूप आवडला हा कलर, थोडा नार्डो ग्रे टाईप कलर आहे. हे मेन फ्लोरेसेंट पाहिजे कारण की आपण लॉंग राईडवर जातो ना, तर मागून जेव्हा गाड्यांचे हेडलाईट बसतात तेव्हा हे
चमकते. तर हे कधी पण फ्लोरोसेंट कलर हे तुम्ही रायडिंग गिअर्स मध्ये बघणार. तर हे लाईफ सेव्हिंग कलर्स आहेत, कारण की रात्री एकदम काळोखात जेव्हा लाईट पडते ह्यांच्यावर हे लगेच उठून दिसतात. म्हणून मी हे वाला सिलेक्ट केलं, मला खूप चांगलं वाटलं. ब्राईट नाही बट डिसेंट लुकिंग हेल्मेट आहे. सगळी इकडे आपली परेल कस्टम्सची मंडळी पण एक्सायटेड आहे. पूर्ण परेल कस्टमची टीम निघते, एक्सप्लोरिफाय ग्रुप. पहिल्यांदाच अशी एक लॉंग राईड असणार माझी लडाख साईडला. खूप जास्त एक्साइटमेंट आहे. चला आता सगळे गिअर्स घेऊन ठेवूया. एक ब्लॉग खूप मस्त असणार, खूप मजेशीर असणार. सगळा सेटअप पण घ्यायचा आहे. काय सेटअप घेऊन जाणार ते सगळं मला तर हिमांशू सांगेलच काय लागणार आहे तिकडे, कारण की तो एक्सपिरियन्स्ड आहे. आणि पुढे तुम्हाला बघायला मिळणार की लडाखची प्रेप कशी करतात, काय लागते. आता तुम्हाला तर हे चालू झालं आहे, आपलं हेल्मेट लागते, गिअर्स लागतात, ग्लव्ज येणार आहेत. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तर आहेत, पण अजून खूप काय गोष्टी आहेत जे आपल्याला तिकडे पाहिजे आहेत. तर मग आपण ते सगळं प्रेप करून भेटूया लवकरच.